थोरवी गाण्याऐवजी दुसरं काही करू नये. ते फक्त आपल्या कुळाची थोरवी गाऊ शकतात, दुसरं काही करू शकत नाही, असंही गोविंद पानसरे पुस्तकात देत असताना म्हणतात. या पुस्तकामध्ये गोविंद पानसरे म्हणतायत की शिवाजी महाराजांचं राज्य हे हिंदूंविरुद्ध मुसलमान असं राज्य कधीच नव्हतं. जे काही हिंदुत्ववादी संघटना युक्तिवाद करतात त्यांच्या युक्तिवादाला बळी पडून जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर का एखादा मुघल सैनिक म्हणण्यापेक्षा मुघलांच्या दरबारामध्ये चाकरी करणारा एखादा माणूस असेल आणि तो हिंदू असेल, जसे मिर्झा राजा जयसिंग हे मुघलांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते आणि त्याच्यानंतर आग्र्याचा जो काही पुरंदरचा तह आहे तो झाला आणि आग्र्याला शिवाजी महाराजांना कैदेत राहावं लागलं. हे कुणामुळे झालं होतं तर मिर्झा राजा जयसिंग हा हिंदू राजपूत राजा होता. मग धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठा महत्वाची होती का नाही त्या काळामध्ये? शिवाजी महाराजांच्या सोबत असलेला इब्राहिम खान, दौलत खान, मदारी मेहतर हे स्वामीनिष्ठेचं प्रतीक आहे. पण त्या काळामध्ये कुणीही कुणालाही असं धर्मबुडव्या किंवा धर्मद्वेषी म्हटलेलं आढळत नाही. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण जर का सत्य बोलायला गेलो, खरं बोलायला गेलो तर धर्म उडवतोय तू, धर्म धोक्यात घालतोय तू, धर्मद्वेषी आहेस तू, अशी विरोधी आपल्याला लावली जातात. हेही चुकीचं आहे. ज्या पद्धतीने हिंदू धर्मियांमध्ये काही लोक असतात की जी शिवाजी महाराजांच्या नावाने भडकवत असतात, तसेच मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा असतात, असे गोविंद पानसरे स्पष्टपणे म्हणतायत की मदरस्यांमध्ये सांगितलं जातं, काही त्यांचे जे पुढारी असतात, जे नेते असतात, की हिंदू धर्म हा काफिरांचा धर्म आहे बाबांनी, आणि आपल्या पूर्वजांनी हिंदूंना संपवण्याचा जो प्रयत्न केला तो त्यांनी बरोबर केला होता आणि आपणही तोच प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीचे काही युक्तिवाद काही मुस्लिम संघटनांकडनं केले जातात. हेही निरर्थक. शिवाजी महाराजांची प्रतिमा जी हिंदुत्ववादी संघटनांकडून, हिंदुत्ववादी आताच्या सध्याच्या लोकांकडून आपल्या समोर ठेवली जाते, याच्यावरती विश्वास न ठेवता शिवाजी महाराजांचा आपण अभ्यास करून घेतला पाहिजे आणि त्याच अभ्यासाच्या जोरावरती निष्कर्ष काढला पाहिजे, असंही गोविंद पानसरे मुस्लिम बांधवांना सांगतात. काही इतिहासकार किंवा काही समाजवादी लोक असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य होतं किंवा समाजवादी पद्धतीचं राज्य होतं. यातही काही तथ्य नाही असं गोविंद पानसरे या पुस्तकात सांगतायत. शिवाजी महाराज हे स्वतः हिंदू धर्मीय राजे होते, मग त्यांचं राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य कसं असू शकतं? असूच शकत नाही. शिवाजी महाराज हे स्वतः राजे होते, म्हणजे राजेशाहीतले राजे होते, मग त्यांच्या राज्यातली व्यवस्था समाजवादी असणं शक्य नाही, असंही गोविंद पानसरे म्हणतायत. याही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. गोविंद पानसरे या पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतात की शिवाजी महाराजांचा आदर्श हा जितका हिंदू समाजाने किंवा महाराष्ट्रातील बांधवांनी घेणं गरजेचं आहे, तितकाच मुस्लिम बांधवांनी सुद्धा घेणं